लंडनचं वर्गमित्र आलं आणि दारात गाडी लावल्याने म्हणालं बाळगुंद्रला जायचं. चला म्हणाले. श्रेयांशला लांबनच टाटा केलं आणि सुटला. आम्ही भोगातीत तण मला ते डायरेक्ट मुदाल देता. पेट्रोल टाकायचं म्हटल्यावर टाकी फुल म्हणाले. वाटत आम्हाला श्रीगुरु बाळूमामाचे मंदिर दिसले. तिथनंच नमस्कार केला. घरातनं तसं सुटल्यामुळे वाटत नाश्ता करूया म्हणालो. तिथं आपल्या मित्राचं बाळूमामा टी स्टॉल आहे. खमखमीत कांदाभजी आणि मिरच्या वेगळा, चहा, व्हेज पुलाव, पुरी भाजी, ते कोकम सरबत. चहाची टेस्ट अशी की अमृतुल्यसुद्धा टेस्ट अशी नसणार अशी चहाची चव. आमचं लंडनचं मित्र गाडी मारायला ब्रेक दाबला की पाठीमध्ये माणशी पुढच्या गिअरच्या दांडच्या असे रे का म्हटले आहो. जी म्हणाल लंडनमध्ये गिअर नसतो, नुसता ब्रेक आणि ॲक्सिलेटर. ती म्हणाल तुझं माराय बस. दत्त संप्रदायात अनेक महान लोकोत्तर विभूती तयार निर्माण झाले आहेत. त्यांनी संप्रदाय जिवंत व प्रभावी ठेवले आहेत. त्यांची परंपरा अखंड राखली. अशा परंपरेत श्री पंत महाराज बाळगुंद्रीकर या श्री दत्तावतारी सत्पुरुषाची गणना आहे. त्यांनी या पंथाची ध्वजा फडकवत ठेवण्याचे काम केले. त्यांचे व्यवहारी नाव दत्तोपंत. त्यांचा जन्म बेळगाव जिल्हा असणाऱ्या दड्डी गावात झाला. त्यांचे वडील म्हणजे बेळगाव बाळगुंद्रेमधील कुलकर्णी घराण्यामधले होय. मंदिराजवळ आंब्याची झाडे म्हणजे वनराई, त्यामुळे गारवा, प्रसन्न, मंगळमय वातावरण सगळं असतं. पंत बाळगुंद्रे महाराजांना ज्यावेळी दहन केलं त्यावेळी जी अग्नी होती ती अग्नी 1905 पासून अजूनसुद्धा विझू दिली नाही. ते तुम्हाला समोर दिसतच आहे. दर्शन घेऊन आम्ही प्रसादासाठी गेलो. 2:30 वाजेपर्यंत प्रसाद चालू होता, त्यामुळे आम्ही 2 वाजता गेलो होतो, त्यामुळे आम्हाला प्रसाद भेटला. दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो. अगदी उत्साही वातावरण. लंडनचा आमचे मित्र आनंदाचा रस पिया म्हणाल. मग आमचे तलाडीचा पिऊया की म्हणायचं. रस देणारा सुद्धा म्हणाला हे लंडनचा वाटत नाही, कारण बबलू त्यांच्या सगळं बोलताना मराठीत बोलायला. तिने रसाचा फेसच काढला. आता एक नंबरच पिया वाटणार म्हणालो. तर आमचं बाबू म्हणाला जल मिल बैठे की 5 यार तो पियेगी आनंदच कारस. तवर आलाव कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील आप्पाजी वाडीत. गुढीपाडव्या दिवशी भाकणूक पार पडली. भाकणूक अगदी साध्या पद्धतीने झाली. आम्ही गेलो तो गुढीपाडवाच होता ना. मंदिरात एवढी गर्दी होती, फक्त उभारायला जागा होता आणि देवाचं दर्शन घेण्यासाठी कमानेपर्यंत नंबर होतं. आम्ही लांबनंच दर्शन घेतलं आणि बाहेर आलो. बाहेर पण गर्दी मरणाची, तशी आत पण गर्दी त्या पद्धतीने होती. लोक सगळी कट्ट्यावर बसलेली आणि देवाचं दर्शन घ्यायला. मित्रांनो वाटत आंब्याचा पण आस्वाद घेतला. हा व्हिडिओ कसा आवडला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.